पुण्यामध्ये स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडून अत्याचार झाले। पुण्यातील वानवडी परिसरामधली ही धक्कादायक घटना। पोलिसांकडून नराधम आरोपी चालकाला अटक करण्यात आली। 45 वर्षीय नराधम संजय रेड्डी याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल झालाय। 8 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पुण्यात धावत्या स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर बस चालकाकडून अत्याचार करण्यात आलाय। 45 वर्षीय नराधमाकडून 6 वर्षीय चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर 4 दिवसांपासून हा अत्याचार सुरू होता। नराधम एका नामांकित शाळेतील स्कूल बसमध्ये काम करत होता, तर हा आरोपी चिमुकलींना बसमध्ये पुढे सीटवर बसवत होता। बसमध्ये चिमुकलींसोबत अश्लील चाळे करत असल्याचा आरोप आहे। कुठेही वाच्यता करू नये म्हणून नराधमाकडून चिमुकल्यांना धमकी देखील दिली जात होती। चिमुकलीला वेदना झाल्यावर आईने विचारपूस केली आणि तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पुण्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये एका ड्रायव्हरने मुलींना इनअप्रोप्रिएटली त्या ठिकाणी टच केलेला आहे, चुकीच्या ठिकाणी टच केलेला आहे। लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे इनअप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनअप्रोप्रिएट पद्धतीनं हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या संज्ञेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत। कडक कारवाई करण्यात येते आहे।